भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधी मंडळाचा सहभाग, शाश्वत विकास आणि जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा, पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक. डॉक्टर नीलम गोर्रे. इंग्लंडमधील वेल्स संसद सिनेट इथं महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रतिनिधी मंडळानं दिलेल्या भेटीदरम्यान महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोर्रे यांनी शाश्वत विकास आणि भविष्योन्मुख धोरणांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विचार मांडले. आपल्या समारोपाच्या भाषणात डॉक्टर गोरे म्हणाल्या की गेल्या काही दशकांमध्ये जग मोठ्या वेगानं बदलत आहे. 1944 ते 1990 या कालखंडात लोकशाही, विकास आणि कल्याणकारी राज्यव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न झाला. परंतु 1990 नंतर जागतिकीकरण, तंत्रज्ञानातील झपाट्यानं वाढ, स्थलांतर आणि अस्मितांच्या राजकारणामुळे जगाचं स्वरूप बदललं. सहस्त्रक विकास उद्दिष्टांपासून शाश्वत विकास उद्दिष्टांपर्यंतचा प्रवास हा मानवकेंद्री विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यापुढे म्हणाले की भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध देशांमध्ये फ्युचर कमिशनर नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतातही 2047 पर्यंतचे विकास ध्येय निश्चित करण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारकडून त्यांचा कालांतरानं आढावा घेतला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत विशेष आग्रह धरला असून दरवर्षी भारत सरकारकडून शाश्वत विकास उद्दिष्टे अहवाल सादर केला जातो असं त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातही भविष्योन्मुख नियोजनासाठी स्वतंत्र आयुक्त नेमण्याबाबतच्या चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून योग्य धोरण ठरवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणीय बदल आणि स्त्री-पुरुष समानता यांसारख्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी अशा यंत्रणेची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रतिनिधी मंडळानं वेल्स संसद परिसराची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती घेतली. या अभ्यास दौऱ्यात 2 महत्त्वपूर्ण विषयांवर व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती. वेल्स सरकारच्या शाश्वत विकास उद्दिष्ट विभागाचे प्रमुख लॉईड हरिस यांनी वेल्स सरकार 7 प्रमुख उद्दिष्टांनुसार शाश्वत विकासासाठी कशा प्रकारे काम करते याचं सविस्तर सादरीकरण केले. समृद्धी, आरोग्य, समानता, सामाजिक समन्वय, संस्कृती व भाषा जतन आणि जागतिक उत्तरदायित्व या घटकांवर विशेष भर देण्यात येत असल्याचं या सादरीकरणातून समोर आले. दुसऱ्या सत्रात फ्युचर जनरेशन कमिशनर डेरेक वॉकर यांनी मॅनेजिंग चेंज या विषयावर मार्गदर्शन केले. सरकार, विधिमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून धोरणांची अंमलबजावणी कशी केली जाते याची उदाहरणांसह माहिती त्यांनी दिली. कामगार कल्याण, आरोग्य सुधारणा, अन्न सुरक्षा, जनजागृती, पुनर्वापर उपक्रमांमध्ये वेल्सनं साधलेली प्रगती त्यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमादरम्यान विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सभागृहात अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र विधान परिषद सभापती राम शिंदे, उपसभापती डॉक्टर नीलम गोर्रे तसेच वेल्स संसद अधिकाऱ्यांनी महाराजांना वंदन केले. या चर्चा सत्रात महाराष्ट्रातील आमदार आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या शिष्टमंडळाने काल वेल्स येथल्या संसदेला भेट दिली आणि त्यामध्ये त्यांनी शाश्वत विकास उद्दिष्टांवरती एक व्याख्यान ऐकलं आणि त्या व्याख्यानामध्ये चर्चेमध्ये भाग देखील घेतला. त्यासाठी म्हणून लॉईड हॅरिस हे शाश्वत विकास उद्दिष्टांचे जे प्रमुख आहेत त्यांनी अनेक मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये फ्युचर जनरेशन्स कमिशनर का गरजेचं आहे आणि ते करण्याच्यासाठी म्हणून वेगवेगळी जी प्रगती झालेली आहे त्याबद्दल त्यांनी आढावा घेतला आणि त्यानंतर 7 वर्षांसाठी म्हणून फ्युचर जनरेशन कमिशनर डेरेक वॉकर यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी मॅनेजिंग चेंज म्हणजे काय बदल कसं आपण सामोरं जायचं त्याच्यावरती त्यांनी भूमिका मांडली. आणि ती भूमिका मांडत असताना त्यांनी सांगितलं की समृद्धी, त्याचबरोबर शांतता, आरोग्यदायक जीवन, समानता, सामाजिकदृष्ट्या एकात्मता, त्याचबरोबर वेल्श भाषेचं सांस्कृतिक आणि समृद्धी आणि त्याचा प्रसार आणि जागतिकरित्या प्रतिसाद देण्यामध्ये पुढाकार अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. आणि त्यासाठी 5 मार्ग त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये वेल्सला समजून घेणं आणि कशा पद्धतीने काम करणं, त्याचबरोबर प्रत्यक्षात ते घडवणं आणि याबद्दलचं काम करण्यासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांच्यावरती कालबद्ध कार्यक्रम करणं यासाठी म्हणून हे फ्युचर जनरेशन्स कमिशनर काम करत आहेत. आपल्या विधिमंडळातून याच्यापूर्वी गेलेल्या शिष्टमंडळातील 2 सदस्यांनी देखील यासाठी म्हणून खाजगी विधेयकं मांडलेली आहेत. ती शासनाने तत्कालीन परिस्थितीत फेटाळली असली तरी ती आजही शासनाच्याकडे आहेत. या पार्श्वभूमीवर मी असं सांगितलं
की आम्ही आभार मानतो, परंतु राज्य सरकार व केंद्र सरकार देखील शाश्वत उद्दिष्टांबद्दल बांधील आहे. 2015पासून दरवर्षी एक अहवाल देण्यामध्ये येतो आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2047पर्यंतचा भारत कसा असेल याच्याबद्दल भूमिका घेतलेली आहे. म्हणजे एका अर्थाने भविष्याचाच विचार केला जातो आहे. पण त्याचबरोबर महिला विकासासाठी विचार जर का केला तर जेंडर पॅरिटीवरती 123 ते 134 वर्ष लागणार आहे. त्याच्यामुळे याच्यापेक्षाही दीर्घकालीन काही उपाययोजना आवश्यक आहे. परंतु भारतामधली परिस्थिती जर का पाहिली तर आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग, त्याचबरोबर जागतिकीकरण, संवाद याच्याबरोबरच तंत्रज्ञान आणि स्थलांतर आणि अस्मितांचं राजकारण या सगळ्यामधून पुढे चाललेलं आहे. अशा वेळेला याबद्दलचं जागृती करणं, त्याच्याबद्दल विधिमंडळात चर्चा होणं हे नक्की होईल. परंतु या संदर्भात कायदा करण्याच्याबद्दल मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सर्व पक्षांच्या गटनेत्याशी चर्चा करून या फ्युचर जनरेशनच्या साठी म्हणून कमिशनर त्या कशा प्रकारे आपण भविष्याचा आढावा आणि मागोवा घ्यायचा याच्यावरती काय काम करता येईल त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्नबद्ध राहू, अशा प्रकारची भूमिका तिथे मी मांडली. आणि संपूर्णपणे शिष्टमंडळ जे आहे ते आज लोकसभा त्यांची जी आहे म्हणजे इथलं ब्रिटिश पार्लमेंट तिथे देखील आम्ही आता भेट देणार आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.